स्वरगंधर्व सुधीर फडके दृकश्राव्य संकुलाचं लोकार्पण करण्यात आलं। सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते या संकुलाचं लोकार्पण करण्यात आलं। या संकुलामध्ये चित्रपटाचं रेकॉर्डिंग आणि एडिटिंग करणं शक्य होणार आहे आणि त्यामुळे शासनाच्या या उपक्रमामुळे कलाकारांना वाव सुद्धा मिळेल। या कार्यक्रमाला सुधीर फडके यांचे चिरंजीव श्रीधर फडके यांची उपस्थिती होती आणि या संकुलाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार यांनी। पाहूया। स्वरगंधर्व सुधीर फडके दृकश्राव्य संकुलाचे आज रवींद्र नाट्य मंदिरामध्ये उद्घाटन झाले। या उद्घाटनाच्या वेळी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार त्याचबरोबर त्यांचे जे चिरंजीव आहे श्रीधर फडके देखील उपस्थित होते। हे जे संकुल आहे ते अद्ययावत असणार आहे। यामध्ये जे कलाकार आहेत त्यांना आपली जी कला आहे ते सादर करताना महत्त्वाचं असणार आहे। इथे जे चित्रपट त्याचबरोबर साऊंड चे जे अनेक जे कार्यक्रम असतात त्याची जी डबिंग असेल त्याची रेकॉर्डिंग असणार आहे ते इथे शासनाच्या मार्फत अल्प दरात कलाकारांना इथे होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। साऊंडचे जे म्युझिक असतं ते कुठेतरी एडिट करता येणार आहे। हा जर आपण बघितला तर इथे अनेक जे गाणं असेल त्याची जी एडिटिंग असेल त्याचबरोबर शूटिंग असेल हे कलाकारांना इथे करता येणार आहेत। आपण जर बघितलं दादर असेल प्रभादेवी असेल किंवा साऊथ मुंबई असेल तिथे शासनाच्या मार्फत खूप कमी आपण जर बघू शकतो की असे जे संकुल आहेत ते शासनाच्या मार्फत ओपन झाल्याचं पाहायला मिळते। येथे कुठेतरी हे जे संकुल ओपन झाल्यामुळे अनेक जे कलाकार आहेत त्यांना त्यांची जी कला आहे चित्रपट असेल ते इथे त्याचबरोबर गाणी असेल अल्प दरामध्ये शूट करून एडिट करून मिळणार आहेत। कॅमेरा पर्सन नागेश सह मी पद्मेश पवार, पुढारी न्यूज, मुंबई।